मित्रांनो, शिक्षक भरती 2025 म्हणजे 2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षक होण्याचं स्वप्न तुम्ही 100% पूर्ण करू शकता। याचं कारण असं की एक शिक्षक भरतीची नवीन जाहिरात आलेली आहे आणि या जाहिरातीमध्ये तुम्ही पाहू शकता, इट इज अ रियल गोल्डन ऑपॉर्च्युनिटी फॉर यू ऑल फॉर बीइंग द टीचर इन दिस अकॅडमिक इयर 2025-26। होय मित्रांनो, आता शिक्षक होण्याचं स्वप्न काही फार दूर राहिलेलं नाहीये। याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही 47,000 रुपयापासून तर 1,51,000 रुपयापर्यंतची सॅलरी यामध्ये मिळू शकते आणि 14,967 पदे, 14,000 पेक्षा जास्त पदे म्हणू शकतो आपण या ठिकाणी या शिक्षक भरतीची उपलब्ध झालेली आहे। यामध्ये प्रामुख्याने जे काही PRT आहेत, TGT आहेत आणि PGT आहेत, असे तीनही प्रकारचे जे शिक्षकाची पात्रता धारण करून बसलेले मित्रमंडळी आहेत यांच्यासाठी ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे आणि ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी तुम्ही सोडायची नाही मित्रांनो। एकीकडे पवित्र पोर्टलची प्रक्रिया देखील सुरू होणार आहे, अद्यापही ती सुरू झालेली नाहीये, आणखी तिला वेळ लागू शकते। पण या ठिकाणी केंद्रीय विद्यालय संघटन तसेच नवोदय विद्यालय समिती या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने शिक्षक भरतीची जाहिरात निघालेली आहे। यावर्षी सगळा पॅटर्न त्यांनी चेंज केलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची शिक्षक होण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही एक खूप मोठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे। मी तुमचा मित्र श्रीहरी पवार तुम्हाला विनंती करतो आणि सजेशन देतो की मित्रांनो, या पदभरतीकरिता तुम्ही अप्लाय 100% करा। कारण काय की तुम्ही आता सध्या टचमध्ये आहात आणि शिक्षक होण्यासाठी लागत असणाऱ्या ज्या काही पात्रता आहेत त्या धारण केलेल्या आहेत आणि त्याचा फायदा तुम्ही करून घ्यायचा आहे। आता उदासीन होऊन राहू नका, कारण काय की आपल्या सगळ्या अभियोग्यताधारक मित्रांचा तोच प्रॉब्लेम आहे की पवित्र पोर्टल चालू कधी होणार, पवित्र पोर्टल कधी सुरू होणार। होणार तर आहेच, 100% पवित्र पोर्टल सुरू होणार आहे। त्याच्यामध्ये तुमची जी टेटची सिक्वेन्स आहे, त्यांचे गुण आहेत, त्यामध्ये तुमचा मेरिट आहे, ह्यामध्ये आपला नंबर लागणार आहे। पण तुम्ही एकाच पदभरतीवर अवलंबून राहिला तर मग तुम्ही 2-2, 3-3 वर्ष त्याची वाट पाहत बसणार आहेत का, असं मला तुम्हाला प्रामाणिकपणे विचारायचं। कारण बघा की आता ही परीक्षेची जाहिरात आलेली आहे, आता चालू आहे नोव्हेंबर आणि जास्तीत जास्त जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये याची परीक्षा होऊ शकते आणि ही परीक्षा झाली तोपर्यंत तुम्हाला वेळ आहे। परीक्षेचा पॅटर्न काय पहा, समजून घ्या। या ठिकाणी ती परीक्षा कशी होणार आहे हे सगळं मी या डिटेल व्हिडिओमध्ये सांगणार आहे। परंतु मित्रांनो, ही विनंती तुम्ही एक्सेप्ट करा। चॅनलमध्ये तुम्ही बघा, आता ही विनंती तुम्ही नक्कीच एक्सेप्ट करायला पाहिजे। याचं कारण असं की जाहिराती ह्या काही फार मोठ्या प्रमाणात येत नाहीत मित्रांनो आणि ही खूप मोठी जाहिरात आहे। 14,000 पेक्षा जास्त पदे या ठिकाणी आहेत। तुम्ही फॉर्म नक्की भरा। तर याची डिटेल इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओमध्ये समोर सांगणार आहे, परंतु तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असे शिक्षक भरतीच्या संबंधित सर्व नोटिफिकेशन मिळत राहतील मित्रांनो। आणि तुम्हाला जर शिक्षक भरतीची तयारी करायची आहे, TETची तयारी करायची, CTETची तयारी करायची आहे किंवा पवित्र पोर्टलच्या संबंधित अपडेट जाणून घ्यायचे असतील तर हे चॅनल आपल्यासाठी आहे मित्रांनो। म्हणून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा। बघा, आता सुरू करूया आजच्या व्हिडिओला। बघा, शिक्षक भरती 2025 गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो। केंद्रीय विद्यालय संघटन आणि नवोदय विद्यालय समिती या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने ही भरती प्रक्रिया इथे आयोजन करण्यात आलेले आहे। आता या परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे, व्हॉट इज द एक्झामिनेशन पॅटर्न ऑफ दिस एक्झामिनेशन और वॅकन्सी। बघा, या परीक्षेमध्ये प्रामुख्याने 3 लेवल करण्यात आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की तिचं पहिलं लेवल म्हणजे फर्स्ट इयर म्हणता येईल, दुसरं आहे सेकंड इयर आणि तिसरा स्टेप आहे यामध्ये इंटरव्ह्यूचा। घाबरून जायची आवश्यकता नाही आहे मित्रांनो, कारण तुमचा बऱ्याच अभियोग्यता धारकांचा अभ्यास ऑलरेडी झालेला आहे। काय की याच्यामध्ये कोणता सिलेबस आहे हे जर तुम्ही ऐकून घेतलं ना तर तुम्ही म्हणाल की यस, खरंच आता आपण करू शकतो। आणि जरी याचे 3 स्टेप असले, म्हणजे आता बघा, ही प्रक्रिया अगोदर अशा प्रकारची नव्हती। अगोदर ही प्रक्रिया साधी सिंपल होती, पेपर दिला की डायरेक्ट काय व्हायचं, इंटरव्ह्यू नॉमिनल व्हायचं आणि सिलेक्शन व्हायचं। परंतु आता याच्यामध्ये स्टेप्स त्यांनी डिटेल केलेले आहेत आणि बघा, पहिल्या स्टेपमध्ये ही एक प्रकारची प्री एक्झाम आहे, जी आपण MPSC किंवा UPSC ची प्री एक्झाम देत असतो की नाही, अगदी तशाच प्रकारची।
मग ही क्वालिफाईंग एक्झाम आहे. ही कोणची एक्झाम आहे? क्वालिफाईंग. म्हणजे ही परीक्षा तुम्ही पात्र झाले की तुम्ही सेकंड इयर या एक्झामसाठी पात्र होता, आणि सेकंड इयर मधून तुम्ही पास झाले की इंटरव्ह्यू साठी तुम्ही क्वालिफाय होता, आणि इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही पास झाले की तुमचं शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण झालंच म्हणून समजा. आता याच्यासाठी काय अभ्यासक्रम आहे बघा. याची जी जाहिरात आहे ही आपल्या टेलिग्राम चॅनलच्या लिंक मध्ये तुम्ही जाऊन टेलिग्राम मध्ये जॉईन व्हा, आणि त्या ठिकाणी तुम्ही ही डिटेल मध्ये जाहिरात पाहू शकता. त्यामध्ये पूर्ण इंग्लिश मध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मी तिचा सगळा स्टडी करून तुम्हाला एकदम सारांशपणे याची माहिती देत आहे मित्रांनो. त्यामुळे एवढ्या माझ्या थोड्याशा प्रयत्नांना तुम्ही एक लाईक करून निश्चितच दाद देऊ शकता मित्रांनो. म्हणून लाईक्स नक्की करा. आणि इथे अगदी सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला हा पॅटर्न समजावून सांगत आहे मित्रांनो. बघा आता टियर 1 म्हणजे याची जी ही क्वालिफाईंग एक्झाम आहे याच्यामध्ये काय सिलेबस आहे, तर याच्यामध्ये पहिला जो टॉपिक आहे तो आहे रिझनिंगचा. रिझनिंग म्हणजे आपली बुद्धिमत्ता आहे, आणि या रिझनिंग मध्ये किती प्रश्न येणार आहेत? 20 प्रश्न. आता लक्षात घ्या, प्रत्येक प्रश्नाला किती गुण आहेत? 3 गुण आहेत. म्हणून आता या रिझनिंगला किती मार्क्स मिळतील की 20 त्रिक 60 मार्क्स. बघा रिझनिंग खूप सोपं असते, बेसिक रिझनिंग आहे मित्रांनो, काही हार्ड लेवलचं नाही आहे. नवोदयची जी परीक्षा देताना तुम्ही बघा, नवोदय विद्यालय संघटनेचं आहे, केंद्रीय विद्यालय संघटन आहे, या दोघांच्या संयुक्त विद्यमानाचा उपक्रम आहे. आणि याच्यामध्ये रिझनिंग हे सिंपल लेवलचं असते, तुम्ही आउट ऑफ मार्क घेता. नंबर 2 याच्यामध्ये काय आहे? दुसरा न्यूमरिक ॲबिलिटी. आता मॅथेमॅटिक्स हा आहे टॉपिक्स, आणि बेसिक लेवल मॅथेमॅटिक्स आहे. 1st to 5th म्हणा, 1st to 8th म्हणा, अशा लेवलचं मॅथेमॅटिक्स आहे, आणि हे तुम्ही अगदी सहजपणे सोडवू शकता. बरं, मग हे मॅथेमॅटिक्स किती प्रश्न आहेत? 20 प्रश्न, आणि किती गुण आहेत? 60 गुण. 20 त्रिक 60 गुण. त्याच्यानंतरचा कोणता टॉपिक आहे? बेसिक कम्प्युटर. म्हणजे कम्प्युटर नॉलेज या ठिकाणी आपलं चेक होणार आहे, आणि कम्प्युटरचे देखील 20च प्रश्न आहेत, आणि त्याला 60 गुण आहेत. बघा आता कम्प्युटर देखील आपण डेली हँडल करतो, सगळ्या गोष्टी आपल्याला त्यामधल्या माहीत झालेल्या आहे मित्रांनो. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह राहा आणि फॉर्म भरा मित्रांनो. त्याच्यानंतरचा टॉपिक काय आहे? जनरल नॉलेज म्हणजे जीके. आता ऑलरेडी तुम्ही ह्या एवढ्या सगळ्या परीक्षांची तयारी करत आहात, जीकेचा अभ्यास झालेला आहे तुमचा, तरी देखील तुम्ही आणखीन करू शकता, कारण अजून परीक्षेची नेमकी जाहिरातच आहे, आणि आज 14 नोव्हेंबर या तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. त्याची लिंक, फॉर्म कसा भरायचा, कोणत्या वेबसाईटवर जायचं, हे सगळं व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे, म्हणून कंटिन्यू राहा मित्रांनो. बघा कम्प्युटर नॉलेज नंतर आहे जनरल नॉलेज. त्याच्यानंतर काय आहे बघा, आता हे झाले 4 सब्जेक्ट. या 4 सब्जेक्टची जी माहिती आहे, प्रश्न आहेत, हे 2 भाषेमध्ये राहणार आहेत. म्हणजे बायलिंग्युअल म्हणजेच काय मित्रांनो, की प्रश्न तुम्हाला एक इंग्रजी भाषेमध्ये पण दिलेला असेल आणि हिंदी भाषेमध्ये पण दिलेला असेल. हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे, हिंदीमध्ये असते मित्रांनो, आणि याची सॅलरी लेवल पण जास्त आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करा, जोर लावा, आणि पास करून टाका मित्रांनो. आणि प्रयत्न करण्याचे हेच दिवस आहेत, नंतर मग काय नाही, नंतर आपल्या हातात वेळ नाही राहत. आता हे बायलिंग्युअल क्वेश्चन झाले. आता पुढे आहे लँग्वेज कॉम्पिटन्सी लेवल. मग आता याचे किती प्रश्न आहेत? 10 प्रश्न. 10 प्रश्न आहेत, त्याला किती गुण आहेत? 30 गुण आहेत. आणि दुसरी आता याच्यामध्ये लँग्वेज कॉम्पिटन्सी इंग्लिश कंपल्सरी आहे. इथे इंग्लिश लँग्वेजवर प्रश्न राहतील, 10च प्रश्न आहेत फक्त. आणि इथे अदर लँग्वेज एनीवन. मग आता तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल, मराठी भाषा निवडू शकता या ठिकाणी, किंवा जर तुम्हाला इथे हिंदी निवडायची आहे तर हिंदी पण निवडू शकता, किंवा मान्यताप्राप्त इतरही काही भाषेमध्ये तुम्ही पेपर देऊ शकता. तर बघा आता प्रश्नांची संख्या किती झाली? 20, 20 दोन्ही 40, 20 त्रिक 60, 20 चुका 80, 90 आणि 100. बघा 100 क्वेश्चन्स आहेत, आणि 100 क्वेश्चनचे टोटल गुण किती झाले? 300 मार्क्स झालेले आहेत. 300 मार्क्स आहेत. पण आता मित्रांनो, ही एवढी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. मग अशा परीक्षामध्ये काय असते, थोडीशी एखादी जशी की प्रश्न आहे, यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे का? तर होय मित्रांनो, याच्यासाठी निगेटिव्ह मार्किंग आहे. घाबरून जायची आवश्यकता नाहीये. जे आपले पॉझिटिव्ह स्ट्रेंथ असतात तेवढेच आपल्याला उत्तर सोडवायचे असतात. म्हणून निगेटिव्ह मार्किंग असली म्हणून अरे बापरे, आता कसं करावं, परीक्षा द्यावं की नाही, इथंच तर आपण चुकतो मित्रांनो. सर मॅडम ऐका प्लीज, भरा फॉर्म, जाऊ द्या किती रुपये फीस जाणार आहे मी सांगतो समोर, पण संधी पुन्हा येणार नाहीये. वय निघून जाणार आहे, आणि एकदा वय वाढत गेलं
तर मग एवढं शिक्षण घेऊन काय करणार आहे आपण? फॉर्म भरा. ऐका आता बघा, याच्यासाठी टाइम किती आहे? 2 तास. 120 मिनिटात 100च प्रश्न सोडवायचे. मग 100 पैकी 100 प्रश्न सोडवायचे थोडी आहेत आपल्याला, है ना? निगेटिव्ह मार्किंग आहे, जेवढे आपले कन्फर्म अटेम्प्ट होतात तेवढे सोडवायचे. आणि याच्यामध्ये 1/3 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे मित्रांनो. अलग लक्षात, 3 प्रश्न जर चुकले त्यापैकी, है ना, अशा प्रकारे 1/3 निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी पाहायला दिसून येते. या संदर्भात देखील आपण बोलूया. बरं, आता मग मस्त आपला पहिला टियर एक्झामिनेशन पास झाली, ही क्वालिफाईंग एक्झाम आहे. ही पास झाल्यानंतरच तुम्ही सेकंड टियर एक्झामिनेशन साठी पात्र ठरता. आता बघा यामध्ये सेकंड टियर कसं आहे, तर क्वालिफाईंग एक्झाम इथे तुम्हाला गाळण्यात आलेलं आहे. बघा, गाळणी परीक्षा आहे. ज्या ज्या अभियोग्यता धारकांचं, मित्रांचं ही परीक्षा पास झाली की ते मस्त पुढे परीक्षेमध्ये येतात. आता त्यांचे डीप नॉलेज चेक केले जाणार आहे. डीप नॉलेज याच्यामध्ये काय आहे बघा, 60 प्रश्न आहेत ऑब्जेक्टिव्ह टाईप. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे तिथे तुम्हाला ऑप्शन येणार आहेत एमसीक्यू टाईप क्वेश्चन्स, रेग्युलर पॅटर्न. मग त्याला गुण किती आहेत? इथे मात्र एका प्रश्नाला 1 गुण आहे. म्हणजे 60 प्रश्नाला 60 गुण राहतील. आणि दुसरा जो त्यातला प्रश्नाचा प्रकार आहे त्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह मात्र 10 प्रश्न राहणार आहेत. म्हणजे बघा या ठिकाणी तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न येणार आहेत, म्हणजे त्याचं वर्णनात्मक उत्तर लिहायचे आहेत आपल्याला. आणि वर्णनात्मक उत्तर लिहिणाऱ्या प्रकारचे प्रश्न 10 आहेत आणि याला मात्र 40 गुण आहेत. मग आता याचे प्रश्न किती झाले? 70 क्वेश्चन, 70 प्रश्न आहेत आणि 70 प्रश्नाला मार्क किती आहेत? 100 गुण आहेत. मग आता या 100 गुणांमधून तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवायची संधी इथे मिळते मित्रांनो. ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. पॉझिटिव्हली थिंकिंग करा मित्रांनो. आणि बघा, तुम्ही 70 प्रश्न सोडवून 100 गुण घ्यायचे आहेत. याच्यासाठी टाइम किती आहे? डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न वाढला, त्याच्यामुळे इथे 2.5 तास वेळ झाला. आता 2.5 तास वेळ दिलेला आहे. आणि निगेटिव्ह मार्किंग आहे का? तर होय, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. आणि ही निगेटिव्ह आहे या ठिकाणी 1/4 निगेटिव्ह. ओके, म्हणजे एकदम कसं, ही परीक्षेची जी लेवल होती सुरुवातीला सिंपल लेवल होती असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. पण आता डिफिकल्टी लेवल वाढवली का? तर डिफिकल्टी लेवल वाढवली की नाही याच्या बाबतीत आपण टेन्शन घ्यायची गरज नाही. याचे फक्त लेवल डिवाइड करण्यात आले. याच्यामध्ये प्री, मेन आणि इंटरव्ह्यू असं एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षेचा जो पॅटर्न असते सेम पॅटर्न इथे लागू करण्यात आलेला आहे. केंद्रीय विद्यालय संघटन आणि नवोदय विद्यालय समिती यांचे संयुक्त विद्यमानाने आता शिक्षक व्हायचं स्वप्न या 3 टायर एक्झामिनेशन माध्यमातून आपण साध्य करू शकतो. तिसरा टप्पा काय आहे चला जाणून घेऊया. बघा मित्रांनो, तिसरा टप्पा हा इंटरव्ह्यू आहे. म्हणजे दोन्ही एक्झाम पास. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की तुम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे ना. क्वालिफाय झाले की मेन एक्झाम द्यायची आहे. मेन एक्झाम झाले की नंतर तुमचा इंटरव्ह्यू आहे आणि या इंटरव्ह्यूला तुम्हाला मिळणारे 100 गुण. आता हे गुण घेतल्याच्या नंतर तुमची निवड होणार आहे शिक्षक होऊन. आता शिक्षक होण्यासाठी तुम्हाला ही जी सेकंड टियर एक्झामिनेशन आहे हिला किती वेटेज दिलेलं आहे तर 85% वेटेज हा या दुसऱ्या टियर एक्झामिनेशनला दिलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये हे जे तुमचे 100 गुण आहेत याच्यापैकी तुम्हाला जेवढे मार्क्स पडतील त्याला 85% वेटेज दिलेला आहे आणि फक्त 15% वेटेज हे इंटरव्ह्यूला दिलेलं आहे. आणि केंद्रीय विद्यालय संघटनची ह्या परीक्षा आहेत मित्रांनो. इथे कोणची माल प्रॅक्टिस होत नाही मित्रांनो. त्याच्यामुळे बिनधास्त राहा आणि परीक्षा पास करा. आता परीक्षा पास करण्यासाठी तुम्हाला हा मी एक्झाम पॅटर्न समजावून सांगितलेला आहे. अजूनही डिटेल तुम्हाला याचा जर सिलेबस पाहिजे असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्याला ओपन करा. श्रीहरी पवार नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे एजू विश्वा, आणि याच्यामध्ये तुम्ही जॉईन व्हा आणि तिथे तुम्हाला याचा डिटेल सिलेबस दिलेला आहे. टियर 1चा आणि टियर 2चा डिटेल सिलेबस आहे, पीडीएफ आहे. ओपन करा आणि त्याचा डिटेल सिलेबस पहा. डिटेल सिलेबस पाहिल्याच्या नंतर त्याची जी ऍड बघायची आहे, तुम्हाला ऍडव्हर्टाईज बघायची असेल तर ती ऍडव्हर्टाईज देखील मी त्या ठिकाणी मेन्शन केली आहे. ती पीडीएफ ओपन करा आणि त्याच्यामध्ये टीजीटीच्या किती जागा आहेत, पीजीटीच्या किती जागा आहेत, पीआरटीच्या किती जागा आहेत, वयोमर्यादा काय आहे. आता राहिला प्रश्न सर याची फीस किती आहे, तर बघा प्रिन्सिपल पद वगैरे आहे की नाही, त्या पदासाठी देखील तुम्ही अर्ज करू शकता. व्हाईस प्रिन्सिपल पण आहे, टीजीटी, पीजीटी, पीआरटी असे देखील पद आहेत. तर याच्यासाठी जी फीज आहे ती 2000 रुपये आहे.
आता तुम्ही म्हणाल सर 2,000 रुपये, मित्रांनो जाऊ द्या 2,000 रुपये, शिक्षण एवढं घेतलं आपण, पैसे दिले है ना, तर त्याच्यात आपल्याला शिक्षक व्हायचं असेल आणि जे काही स्टेट लेवलचे एज्युकेशनलिस्ट आहेत, टीचर्स आहेत, त्यांना देखील की सेंट्रल लेवल टीचर होण्याची संधी आहे मित्रांनो. पे स्केल खूप चांगला असतो. आणखीन काय सांगता येईल की आता जो नवीन वेतन आयोग लागू होणार आहे, तर तो नवीन वेतन आयोग लागू जर झाला तर याची सॅलरी तुम्ही पहा अजून किती वाढणार आहे. म्हणून पॉझिटिव्हली थिंक करा. 2,000 रुपये ही काही फार मोठी गोष्ट नाहीये. भरा फॉर्म बिनधास्त, व्यवस्थित काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे. फॉर्म कसा भरायचा आहे, कोणती लिंक आहे, तर त्याची जी लिंक आहे ती आपली जी फॉर्मची ऍडव्हर्टाईज आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, किंवा मी तुम्हाला इथे सांगतो बघा. ती लिंक आहे या ठिकाणी बघा, 3 प्रकारच्या वेबसाईट दिलेल्या आहेत. एक आहे www.cbsc.gov.in, दुसरी आहे https://kvssangathan.nic.in. काळजी करू नका, PDF दिलेली आहे. त्याच्यानंतर जी तिसरी वेबसाईट आहे navodaya.gov.in. या तिन्ही पैकी कोणत्याही वेबसाईटवर जायचं आहे आणि आपली जी काही जाहिरात आहे ती बघायची आहे आणि तिला डिटेल भरायचं आहे. आणि भरल्याच्या नंतर आपला फॉर्म व्यवस्थित काळजीपूर्वक भरता आला पाहिजे. त्यासाठी तुम्ही घरी फॉर्म भरू शकता, लॅपटॉपवर भरू शकता, किंवा नेट कॅफेवर जाऊन चांगल्या प्रकारे भरून घेऊ शकता. आणखीन काही डिटेल इन्फॉर्मेशन लागली तुम्हाला तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारा. आणि माहिती जर उपयुक्त वाटली तर फक्त एक लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर मित्रांनो नक्की करा. तुमच्या मित्रासाठी आपलं चॅनल नवीन आहे, पण माहिती मात्र इथे ऑथेंटिक आणि खूप महत्वाची मी तुम्हाला देत असतो, हे तुम्ही जाणतच आहात मित्रांनो. आणि आणखीन एक विनंती आहे, टेलिग्राम चॅनलला आपल्या जॉईन व्हा. जिथे ही सगळी माहिती मी टेलिग्राम चॅनलवर देखील शेअर करत असतो, तिथून तुम्ही बघत राहू शकता. आणि तिसरी गोष्ट, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर भरभरून लाईक करा. आणि तिथे थँक्सचे देखील ऑप्शन आहेत बघा, तिथे खाली जर बघितलं तुम्ही तर जॉईन पण टॅब आहे. तुम्हाला जर आपल्या चॅनलची माहिती उपयुक्त वाटत असेल तर तुम्ही चॅनलला मेंबरशिप जॉईन करू शकता मित्रांनो. बाजूला सुपर थँक्सचं देखील ऑप्शन आहे, तुम्ही सुपर थँक्सचा वापर करून देखील थँक्स म्हणू शकता, किंवा चॅनलची मेंबरशिप देखील जॉईन करू शकता. तर अशा प्रकारे आजची ही इम्पॉर्टंट अपडेट होती मित्रांनो. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे नक्की शेअर करा. आणि खाली काही अडचणी असतील तर कमेंट्स देखील करू शकता. आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ देखील शेअर करा. चॅनलशी जोडलेले राहा मित्रांनो. अशीच नवनवीन अपडेट घेऊन येत राहील. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.